हॅलो. तर नवीन दिवस, नवीन सुरुवात, नवीन ब्लॉगचं निमित्त आणि नवीन प्रसंग आणि नवीन फंक्शन. तर आमच्या घरी आहे आज चैत्र गौरीचा हळदी कुंकू. तर आज आम्ही डेकोरेशन करत आहोत. हे सगळे इकडे साईडला काहीतरी बोलतात त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्ट होतंय मला. तर आता आम्ही अरेंजमेंट पण अशी केलेली आहे, इकडे आणि हा सोफा इकडे आणि हा इकडे, आणि हे आता करतोय आम्ही हळूहळू सगळं. तर आणि मॅडम दिसते का, काही कामाची नाही आहे अजिबात. ते बघा तर कशी हसते. अजिबात लाज नाही, अजिबात लाज. आम्ही दोघं काम करतो इथं. गरम होतं, खूप गरम होते. आणि मी आता डेकोरेशन करायला घेते आणि माझ्या पप्पा लगेच चटणी करायला बसलेत. कारण कधी असं करत नाहीत पप्पा. आज 2 वाजता का चटणी करून ठेवतात मला माहीत नाही आहे. आणि अख्ख्या म्हणजे आपल्या एरियामध्ये पप्पांच्या हातची चटणी सगळ्यांना आवडती. आणि चटणी म्हणजे खूप फेमस आहे आमची चटणी इथं. कैरी, डाळ कैरीची, वाटल्या कैरीची, सॉरी. आणि पण करणारे आणि रसना करणारे नेहमीप्रमाणे. आणि डेकोरेशन पण आम्ही आता ह्यावेळेस काहीतरी वेगळं असणार आहे. लास्ट टाईमसारखं थोडंसं बघू आता कसं करता येते. आणि पप्पांची मदत घेणारच आहे मी थोडीशी का होईना. बघू चला. डेकोरेशन झालं की तुम्हाला मी दाखवते. आमच्या ह्या सीझनचा पहिला आंब्याचा रस. ढॅण. तर मी इथला एक घास खाल्लेला आहे. आम्ही केले आहेत पापड, कुरडई हे पाहिजेच, कांद्याचे भजी. आता अंधारे म्हणून दिसतात आहेत. मेन म्हणजे आंब्याचा रस, भेंडीची भाजी, मीठ आणि पोळी आणि रस एक नंबर. आणि इथं भजी केलेत, पापड, इकडे मम्मी आणि पप्पा. कसं वाटतं आंब्याचा रस खाऊन? तिसरी वेळ हा, म्हणजे तिकडे आम्ही खाल्लेला आहे. पण घरी सीझनचा पहिला आंबा आलेला आहे. आणि आम्ही अक्षय तृतीयेची वाट नाही बघितली ह्यावेळेस. म्हणजे अक्षय तृतीयाला करतात, पण आम्ही थांबलो कारण आंबे ऑलरेडी आले होते आमच्याकडं. मग कशाला थांबायचं, 1 आठवडा खराब होती लोकच, म्हणून करून टाकले. ते इतका सुंदर बेत आणि तरी जायफळ राहिले टाकायचं. आता हे खायचं आणि मस्तपैकी झोपायचं, असं आम्ही केलंय. आणि आकांक्षा पण येते जेवायला थोड्याच वेळात. इथे मिसिंग आहे एक जण, तर तो येतोय 5 मिनिटात. तर चलो, ती आल्यावर तुम्हाला दाखवते. तर मी म्हटलं होतं की 5 मिनिटांनी येईल, पण ही 15 मिनिटांनी आली. ठीक आहे, आता खात बसली आहे ही. कसं वाटतंय आंब्याचा रस आणि तिची फेवरेट कुरडई? आणि इकडे चालू आहे निवांत. काय कोण कोणाशी बोलत नाही, काय नाही, आपलं निवांत चालू आहे काम. हाताची मारामारी झाली. तेच ना. मी पण आता मस्तपैकी भात खाते. मी झोपणार आहे आता. माझी पण मी झोपू नाही शकत यार. हा, तुझ्यावर आम्ही झोपतो पप्पांनी मस्तपैकी. बघू नये मी झोपले नाही तर मग मी पिक्चर बघत बसणार. आम्ही काल एक पिक्चर बघितला पप्पांनी मी. पिक्चर बघणार शेवट पण आम्ही ना रोज पिक्चर बघतो पप्पा आणि मी. रोज नाही, म्हणजे जवळजवळ आता आठवडा झाला पिक्चर नाही बघितला आहे ना पप्पा. तुम्ही किती पिक्चर बघितले पप्पा आता या 2 महिन्यात माझ्यासोबत? 7-8 नाही पप्पा, किती बघितले आपण? 15-20 पिक्चर बघितलेत. आणि काल आम्ही बघितला जॉन लुथेर. तुला दाखवायचं पप्पा. आपण कुठला पिक्चर बघितला काल? जॉन लुथेर. कसा होता? तर आम्ही अशी सस्पेन्स आणि थ्रिलर पिक्चर बघतोय. प्लीज आम्हाला सजेस्ट करा. आणि मी हिच्याकडेच फोकस ठेवलाय कारण मी खायचं कॉन्सन्ट्रेट करते. पण त्याचा सोज्वळणी खायला बघा आता. बघा बघा कशी खायला बघा. तर कशी लाजते ग बोलगी. बरं ठीक आहे, तर त्याला खाऊन देऊ आता आपण बिचारी. बाय बाय.
वरण तर छान झालं, एक नंबर वरण केलं. बघा ह्यांची कशी तयारी चालली आणि मला कसं फवारा चाललाय बघा. तुझे फुलं झाडाले असते ना तर हे मग बघा, आता चकल्या. फुलं हे बघा नाही, माझी रसना हा तो कलर द्या. आणि हे पेढे आणि पण कुठे हो. पण आज आणायचं. हॅलो. तर आमचं आता आवरून झालेलं आहे. मस्तपैकी आम्ही साडी घातली आणि असं फॅन खाली बसलो कारण खूप म्हणजे खूप गरम होतं आहे आज आणि सकाळपासूनच गरम होतं आहे. आणि आमचं देवीचं लुक तुम्ही बघितलंच असेल आणि मी आता मस्तपैकी व्हिडिओ पण काढणार आहे देवीचे वगैरे सगळे. आणि आम्ही ह्यावेळेस जरा वेगळं केलं आहे तर ते पण मस्त वाटतं. एकदम असं वाटतं की देवीच आली आहे. खूप सुंदर वाटतंय. तर तुम्हाला एक मज्जा सांगते मज्जा दाखवते. म्हणजे तुम्ही जर वर्क फ्रॉम होम करत असताल तर तुमचा असा हाल होऊ शकतात. हे बघा बिचारी ग, तिने फक्त 15 मिनिटात आवरले. एवढी आमची हिरोईन पण 15 मिनिटात आवरले. एकदम सिंपल रमा दिसती आज आमची एकदम सिंपल. पण ते घेऊन बसले लॅपटॉप तर ती म्हंटली मी थोडा वेळ येईल परत आतमध्ये जाईल. नाही काय होतं समजा एक जण जरी आतमध्ये असेल तरी सगळे विचारतात की कुठे आहे. मी असेल तर मानसी कुठे, आकांक्षा नसेल तर आकांक्षा कुठे असं विचारतात. मी आज लवकरच चालू केली त्यामुळं संपत आले पण आता करत येते. आणि मी अशी आज सिंपल साडी घातली माझी. मागच्या वेळेस पण हीच साडी होती माझी. आता मला अर्जंट काही सुचलं नाही म्हणून मी ही साडी घातली. आणि ही आहे मराठी साजची साडी. तर फोटो येतीलच. आपल्या मराठी साजची साडी ही महाराणी पॅटर्न आहे ना ह्याचा. ब्राह्मणी आहे का. ब्राह्मणी कास्ट आहे आपला पॅटर्न नाही साडीचा पॅटर्न. तर मराठी साजची ही साडी आहे आणि खूप सुंदर दिसते. आकांक्षाला पण छान दिसते. ना आपण ह्याच्या ह्यावेळेस फोटो पण झालेत ना तुझ्या ह्यावर झाले पण मला आता थोडंसं जरा दिवाळीला नाही दिवाळीला दुसरी घातली होती मी. ती महाराणी पॅटर्न होता आणि एवढं गरम होतं. खूप गरम होतंय. नंतर तर आता काय नाही आम्ही सेट झालोय थोडं तरी. जेव्हा सगळ्या येतील ना मग तेव्हा खूप गडबड होती. मग साडीनी सगळं ते आम्ही काय करतो रसना देतो आणि चटणी असते आणि हळदी कुंकू लावायचं. कधी कधी मम्मी नसती ती सांगायला जाते तर त्याच्या आधी येतात काय काय जणी. मग आमची खूप धावपळ होते. आणि पप्पा ह्या आमच्या चैत्रगौरीच्या हळदी कुंकाला सगळ्यात मेन महत्त्वाचा आमच्या घरामधला माणूस म्हणजे माझे पप्पा. तर मी सगळं डेकोरेशन केलं. आकांक्षाने देवीचं मम्मीनी आणि आकांक्षाने मिळून देवी केली. सगळं डेकोरेशन मी केलं. आणि जे बारीक सारीक गोष्टी आहेत डेकोरेशन मधल्या म्हणजे कुठं फळं ठेवणं, कुठं ते फळांचं फूल तयार करणं तुम्ही बघितलं असेल. परत पेढे ठेवणं म्हणजे हे पण रसना चटणी हे 3 मेन काम आहेत ह्या हळदी कुंकाचे. आणि ते 3ही मेन काम माझे पप्पा करतात आणि आम्ही सगळं इकडचं आवरतो रांगोळी वगैरे सगळं. तर म्हणजे पप्पांशिवाय काहीच नाही. मम्मी तर निवांत बसली होती आणि पप्पा मी दोघं काम करत होतो. आणि आकांक्षाने फक्त 10 मिनिटांचा ब्रेक घेऊन ती देवी तयार केली तेवढी. कारण तिला माहिती आहे देवी कशी करायची. ती आणि मम्मी करतात. तर ह्या म्हणजे कुठलं पण घरात काम असू दे सगळ्यांनी मिळून जर केलं तरच ते होतं. एकट्या बाईवर किंवा एकट्या मुलीवर अजिबात नाही करू शकत. सगळ्यांचं हेल्प लागतेच प्रत्येक गोष्टीला. तर असो खूप छान वाटते आज आम्हाला. चैत्रगौरीचा हळदी कुंकू पहिल्यापासूनच एक्सायटेड असतो आम्ही दोघी पण. हो की नाही. एकदा आम्ही घागरे घातले होते का आकांक्षा. नाही काहीतरी घातलं होतं ना आपण. पण आम्ही असे लुक करतो नेहमी. पण बघू मी थोड्या वेळाने थोडं आपल्या जवळच्या येऊन गेलं ना की मग काढणार आहे ड्रेस घालेल. हा माझ्या फ्रेंड पण येणार आहेत बहुतेक. तर काय माहिती काय करतात साडी घालतात का काय. तर त्यांनी जर घातली तर ठेवेल नाहीतर मग नाही. कारण खूप गरम होते खूप आणि इरिटेट होते. ह्याने पण इरिटेट व्हायला लागले. तर चला. आणि गाईज
मला नाही खात. तर गाईज मी कशी दिसते मला नक्की सांगा. एक मिनिट. मला नथ जास्त खूप जास्त आवडते त्यामुळे मी मोठी नथ घातली आणि माझं आहे ना बसले ना मी तर माझं पदरच काय झाले नाही म्हणजे. तर गाईज सारखं गाईज का म्हणते मी. तर मी आता माझे काम करते. फर्स्ट टाइमच असं झालं असेल मी हळदी कुंकाला असं बसली लवकर फटाफट आवरून. काहीच मेकअप नाही केला, एकदम सिम्पल. फक्त आय शॅडो लिपस्टिक वगैरे लावले, लायनर पण नाही लावलं, काजळ पण मला एवढं आवडतं रे काजळ नाही लावलं. लावून येते मी आता आणि थोड्याच वेळ घालणार आहे मी साडी म्हणजे ठेवणार आहे. फोटो वगैरे झाले ना मग ठेवणार आहे. मला साडीत काहीच नाही वाटत, कम्फर्टेबल आहे मी साडीत. दीदी आमची कम्फर्टेबल नाही आहे पण मी कम्फर्टेबल आहे साडीत. म्हणजे नऊवारी असू नाही तर साडी असू मला आवडती साडी खूप जास्त. आणि हीच होती की मी खूप नंतर म्हणजे किती वर्ष झाली कधी झालं मी घातलेली. आता तू 2 वर्ष झालं का मी घातलेली ही साडी. लग्नाला घातली होती वाटतं. 1.5 वर्ष झाले मी घातली, 2 वर्ष झाले. तर म्हणून मग मी ही घातली कारण की खूप वर्ष झाले ना म्हणजे 1-1.5 वर्ष झाले म्हणून मग ही घातली. नाही तर सगळं माझे आउटफिट घालून झाले, मम्मीच्या सगळ्या साड्या घालून झाल्यात. आता नाही आहे साडी म्हणलं जाऊन दे चलो ही घालावी जुनी. पण कशी असते सांगा मला नक्की. तर चला आता मी माझं थोडंसं काम करते आणि येतीलच तोपर्यंत बायका मग दीदी देईल हळदी कुंकू. आणि डेकोरेशन कसं झालं आहे नक्की सांगा. तुम्हाला तर माहिती असेल मार्गशीर्षच्या गुरुवारी मी देवी बसवत होते. दर 5 गुरुवारी देवी आपली अशी असायची. तर तशीच ह्यावेळेस साडी वेगळी आणि खूप छान वाटते, मस्त एकदम प्रसन्न वाटते. तर तुम्ही पण सांगा कसं झालं डेकोरेशन, देवी कशी दिसते. हॅलो, आता आमचा हळदी कुंकू झालेलं नाहीये, हळदी कुंकू सुरू झालेला आहे. आणि पप्पांनी माझी नजर काढली. तो व्हिडिओ बघायला विसरू नका इंस्टावर. आणि त्यांनी माझी नाही काढलेली, माझी काढली फक्त. रात्री बघू ते माझी काढली तर काढतील जर त्यांचं माझ्यावर प्रेम असेल तर. प्रेम आहेच की पण तुझं नाही माझ्यावर. बापरे पप्पा, मी 4-5 बापरे. जणांना तुमची तारीफ केली की माझ्या पप्पांशिवाय काहीच नाही. आणि मी व्हिडिओ मध्ये पण बोलले की माझ्या पप्पांशिवाय हे सगळं अपूर्ण आहे. मम्मीला तर माझ्या एकटीला जमलंच नसतं हे किंवा आम्हाला जमलं नसतं. सगळ्यांनी आपण चौघांनी एकमेकाला साथ. हळदी कुंकूला सुरुवात झाली आणि आता येतात हळूहळू मम्मीच्या मैत्रिणी. हे बघा आम्हाला आणि बायकांनी मोठं टिव्या लावले आणि अजून पण येतात मम्मीच्या सगळ्या मैत्रिणी. आजचा असा दिवस असतो की मम्मीच्या सगळ्या मैत्रिणी घरी असतात. आणि मला खूप गरम होतं खूप गरम होतं. आणि पुढच्या वर्षी एसी बसवणार आहे आम्ही. हो हळदी कुंकू एसी मध्ये बसतो. हिच्यासाठी. तर आता guys, मम्मी इकडे लुक दाखवतो नाही आपण. फॅन चालूच आहे तिकडं. तर हे बघा आमची लक्ष्मी, तिसरी लक्ष्मी आहे ही. ती एक, ही एक आणि ही एक. आणि ह्या 2 लक्ष्मी आपण. आणि आमचा आणि नारायण. येस, आमचं सगळं देवघर आहे. आमचा नाव देवघरे पाहिजे. कारण देव माणूस राहतो, सगळे देव माणूस. मेन म्हणजे हा देव माणूस आहे आमचा. तर कसं वाटतं बाप्पा आज? एकदम मस्त. छान वाटतंय. आजचा दिवस म्हणजे फार छान. हळदी कुंकू पण आहे आणि खूप छान डेकोरेशन पण खूप छान झाले. सगळ्यांना आवडते आणि युनिक असतं दरवेळेस काही ना काहीतरी. तर खूप सगळेजण देवीसाठी थोडा तरी खर्च करावा. हो. नाही काय तर पेढे जिलेबी काहीतरी असं आणावं हो काय. आम्ही भरपूर काय गोड आणले आणि सगळ्यांना भरपूर आणले. होय, सगळ्यांना आवडतं की अरे हळदी कुंकू आहे का हा आज आणि लवकर येतो. आमच्याकडे अक्षय तृतीयापासून आता आंबे खातात साडीवर. आता आंबे खायला सुरुवात करणार अक्षय तृतीयाला. तृतीयापासून आंबे खायला. आताच एवढं आम्ही वास घेतले आंब्याची. काय दिदी वास एक येतोय तर खूप ऊन म्हणजे ऊन म्हणते खूप गरम होतंय आम्हाला. खूप आणि आम्हाला संध्याकाळचं ऊन लागते आणि आम्हाला गरम होते. दीदी मला तुझी हे नको ही कसली ग बघा आम्हाला हिला शी काय दे इकडे तुझी साडी नको. मम्मीची ते कळलं ना. मग मम्मीचं असं घेतलं तरी मम्मी काहीच नाही बोलणार मला. पण ह्यांनी माय होतीये. माई मैया मैया होतीये. तिला आपण पदराला हात पुसला तरी काय नाही बोलत. पुस ना, तू पुस या हाताला पदराला चिकट. बघ काय म्हणते मम्मी. काय म्हणत नाही. मा होती है. माँ होतीये मेरी मैया आहे. ओ मा बहन होती. साधी भोळी माझी आई.
चला गाईज मी आता मस्त व्हिडिओ काढला. आता हिच्या काढायचे आहेत का तुला? बहन भी माँ ह्या साडीवर झालेले आहे तुझे. बहीण ही दुसरी आई असती आणि मी तुझी आई आहे, लक्षात ठेव. यू आर माय फर्स्ट चाइल्ड. मी तुझी आई आहे. किती माझे फर्स्ट चाइल्ड आहेत? मीच आहे फक्त. यू आर माय फर्स्ट चाइल्ड. आणि हा मेकअप खराब होतो गाईज मी मेकअप एवढा काय केला. आणि हे आपल्या मराठी साईडचे दागे म्हणजे ज्वेलरी आहेत सगळे. हे 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 कानातले सगळे ढापले हिनी मराठी साजकडून. ओनरने ढापले. ओनर मराठी साज ओनर आकांक्षा डोले. वी आर ओनर. मम्मीने केला आकांक्षा डोले के आगे कोई बोल सकता है क्या? मम्मी गेली डेकोरेशन करायला. डेकोरेशन पाडायला गेली. लाइटिंग भी पाडली. तर चला. संध्या आणि आम्ही अजून पण रसना आणि चटणी चटणी खाऊन वाला. बघितली नाही. आता कोणी नाही तर मला आम्ही तर खूप खाऊन भूक लागली. एक पोळी खाल्लेली आज दिवसभर. एक पोळी खाल्ली आणि नंतर चहा पण नाही मला दिला कुणी. चहा दिला होता पण तो गार झाला. मी पण आवडायच्या नादात पिलाच नाही. तुझ्याच चुकीमुळे तू पिला नाहीये. चल, त्याच्यामुळे मला तू काय बोलू रसना. शकत नाही. तर आता कोण नाही तर आम्ही खाऊन घेतो पटकन. जा पटकन पट. चलो बाय. चला बा. दिवाळीला पण घेते. आणि मॅडम प्रत्येक वेळेस आलं की काही ना काहीतरी गिफ्ट आणतातच. काही ना काहीतरी आणतातच मोकळ्या हाताने अजिबात. तर गाईज हळदी कुंकाला नेहमी आमच्या मॅडम, आम्ही लहानपणापासून मॅडमकडे आहे क्लासेसला आणि नेहमी मॅडम मोकळ्या हाताने अजिबात येत नाही. काही ना काहीतरी गिफ्ट आणतातच आमच्यासाठी. तर थँक्यू सो मच. ते त्यांची खासियत. आणि चैत्र गौरीच्या हळदी कुंकवानिमित्त आम्ही सगळे आलेलो आहोत इथे आकांक्षेच्या घरी. आकांक्षेची मम्मी माझी मैत्रीण सुद्धा आहे आणि ह्या निमित्ताने आम्ही एकत्र येतो, थोड्याशा गप्पा गोष्टी पण मारतो आणि एकमेकांची सुख दुःख सुद्धा आम्ही शेअर करत असतो. तर तुम्ही आकांक्षेच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. आणि आकांक्षा नेहमी नवनवीन व्हिडिओज तयार करत असते. आता तिच्याबरोबरच तिची बहीण, मोठी बहीण जी आहे मानसी, ती सुद्धा छान छान व्हिडिओज तयार करते. आणि ह्या व्हिडिओजमुळे काय होतं की आपण आपल्या दैनंदिन जीवनातील काही अडचणी असतात तर त्यापासून थोडे लांब राहतो आणि आपलं जे लाईफ आहे ते एन्जॉय करत असतो. म्हणून तुम्ही सुद्धा हे व्हिडिओज नक्की बघत जावा, तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही नक्की त्याला कमेंट सुद्धा करा. थँक्यू.